गिरीश भाऊच्या माध्यमातून आज 15 ऑगस्ट 80वा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहेत। गिरीश भाऊच्या संकल्पनेमधून तसं ते संकटमोचन या नावाने पुऱ्या भारतामध्ये त्यांची ओळख आहे आणि त्यांनी बऱ्याच वेळेस वैद्यकीय मदत सर्वांपर्यंत पोहोचवलेली आहे। तसेच त्यांच्या संकल्पनेमधून उदयदादांच्या माध्यमातून आम्हाला सूचना मिळाल्यात की बा जळगाव जिल्ह्यातील शहीद झालेले परिवारांच्या कुटुंबियाची आरोग्य तपासणी महादेव हॉस्पिटल डॉक्टर उल्हासदादा यांच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। तर त्या माध्यमातून त्यांनी सकाळी सगळे नियोजनबद्ध कार्यक्रम चालू आहे। त्यामुळे आम्ही जळगाव महानगर सैनिक सेलच्या वतीने मी खरंच आयोजकांचे आभार मानतो। संकटमोचन गिरीश भाऊ आणि उल्हासदादांचं मार्गदर्शन असतं। धन्यवाद, थँक्यू। स्वातंत्र्य दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। सर्वांना नमस्कार। आज 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा। आम्ही माजी सैनिक जिल्हा आघाडीचं काम करतो। यासाठी आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांच्या संकल्पनेतून एक वेगळा काहीतरी उपक्रम करायचा या निमित्ताने 4-5 दिवसापूर्वी आमचे कार्याध्यक्ष उदय भालेराव यांच्याकडे वीर पत्नी, वीर माता, वीर पिता यांची सैनिक कल्याण कार्यालयातून यादी दिली आणि त्या यादीमधून सर्वांना फोन केले आणि महादेव हॉस्पिटल इथे सर्वांची वीर माता, वीर पत्नी, वीर पिता व त्याचे कुटुंबीय यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येत आहे। त्यासाठी खरोखर एक वेगळा कौतुकास्पद कार्यक्रम आहे आणि सर्व माजी सैनिक आणि त्यांचे कुटुंब याबद्दल भारतीय जनता पार्टी आणि विशेष करून आपलं गिरीश भाऊ महाजन आणि त्यांचे सर्व सक्रिय कार्यकर्ते यांचे आम्ही जिल्हा सैनिक कार्यकारिणीतर्फे आभार व्यक्त करतो। धन्यवाद। जय हिंद। काय की 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन म्हणून आपण साजरा करतो, पण हा साजरा करत असताना ज्यांनी देशाकरता बलिदान दिलंय, शहीद झालेत, त्यांच्या आप्तेष्ट आणि त्यांच्या कुटुंबियांची काळजी घेणं, आरोग्याची काळजी घेणं या दृष्टीने सन्माननीय आमचे नेते श्री नामदार गिरीश भाऊ महाजन यांनी सूचना केली आणि त्याप्रमाणे आम्ही शहीद झालेल्या व्यक्तींचे आप्तेष्ट आणि त्यांचे नातेवाईक यांच्याकरता भव्य असं आरोग्य शिबिर या ठिकाणी एकाच छत्राखाली आयोजित केलेलं आहे, जेणेकरून त्या शहीदांनी जे देशाकरता बलिदान दिलंय, त्यांनी जे आपल्या सीमा वाचवल्यात, त्यांना आज खऱ्या दृष्टीने या ठिकाणी श्रद्धांजली होऊ शकेल हा एक खारीचा वाटा त्यांच्या सेवेबद्दल आम्ही केलेला आहे। दादा, आगळा वेगळा स्तुत्य उपक्रम आहे हा। शहीदांच्या परिवाराचा आजपर्यंत या ठिकाणी विचार केला तर एक आरोग्य तपासणी शिबिर केलं होतं, मात्र महादेव हॉस्पिटल आणि भाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी ही संकल्पना आदरणीय गिरीश भाऊ यांच्याकडूनच आलेली आहे आणि म्हणून खरोखरच त्यांना त्याकरताच सर्वजण मानतात की अतिशय मनापासून जनतेची सेवा करणं असा नेता आहे। पण निश्चितच जिल्ह्यातले जेवढेही शहीद झालेले आपल्या देशाच्या संरक्षणाकरता धारातीर्थ पडलेत, त्या सगळ्या कुटुंबियांची आम्ही याच्या पुढे गिरीश भाऊंच्या मार्गदर्शनाने काळजी घेऊ।